हे अण्णा तुझी सायकल घे बाबा माझी ते आणि किती झाले ते सांग। तुमच्या सायकलचं ट्यूब डाला और रिंग आउट निकाल के बोले 530 रुपये झाले। अरे काय एवढं जरा कमी सामान करा ना महंगा झाला काय भाऊ एवढा। एवढे कुठं असतात घे 450 घ्या ना घे आता। ठीक है 450 ले बस बस ठीक। नमस्कार नमस्कार बोला सीट आपला त्यांचं किती झालं सामान्य पवार का भाई बघ रे यांचे किती पैसे झाले 4675 सध्या 3000 घ्या ना बाकीचे नंतर नाही ना जमणार पुढच्या महिन्यात आठवून द्यायला लागतील देईल हा ना आता असं चालत ना आमच्या इथं पवार आम्हाला माल भरा पैसे लागतात असं चालत ना पुढच्या महिन्यात तरी आठवणीन द्या आता 3000 देताय देईल माझी पेमेंट थोडा कमी झाला असं नाही रडून आम्हाला मालाला पैसे लागतात घ्या 3000 घ्या आता घेतो पुढच्या आता चालणार नाही हो टाक ना आज तर टाकता ना बाबू या लवकर आले हाँ लवकर आलो चार वर आपण 8000 आले हातात सगळ्यांची उधारी देता 3000 झाले तुम्हाला बोललं तर येईल राग लोक पगार झाला तर देवा पुढे ठेवतात आधी म्हणून लक्ष्मी नाही राहत आपल्या घरात कसली देवापुढे ठेव बोलतेस अगं सगळे तोंड वासून बसलेले असतात सायकलवाल्याचं दिलं तिची फी भरायला 2000 घेतलं होतं ती 2000 दिलं आणि दुकानदाराचं काय दिलं दुकानदार काय मानत नव्हता तसं तरी हातापाया पडून सांगितलं त्याला अर्ध नंतर देतो म्हणून सांगितलं
लाईट बिल पण आलंय. किती? 680 आहे वाटतं बघा तिथे फ्रीजवर. ठीक आहे, बघतो उद्या. तब्येत बरी नाही का? पडा थोडस, जेवण झाल्यावर उठवते. आज पुरीचा फोन बिन आला होता ना? अरे हो, विसरलोच बघा. आलता तिचा फोन, बोलायचं तिला तुमच्याशी काहीतरी. जेवल्यावर करीन बोलली फोन. बर. हॅलो बाबा. काय गो बाय, काय बोलते? काय करताय? काय नाही, जरा पडलो होतो. हो का? आई काय करते? हा, भाकरी भाजते. तू काय जेवली का? हो जेवले. आज लवकर आहे? हो, भूक लागली होती ना. मग अभ्यास कसा चालू आहे? हो अभ्यास करते ना, परीक्षा जवळ आले ना. आई बोलत होती तुला काय माझ्याशी बोलायचं होतं. हो बर, बोल मग. बाबा, मला ना 2000 रुपये हवे होते पिकनिकला जाण्यासाठी. 2000? कुठे झाली पिकनिकला? कुठेतरी जवळच जाणार आहे, मला पण नक्की माहित नाही. द्याल ना बाबा? बर, देतो. पाठवतो कुणाच्या तरी मोबाईल. तुमचा आवाज का असा येतोय? काय नाही रे, जरा तब्येत बरी नाही. ओके. हो ठेवा. बाबू घे. काय बोलली होती? काय नाही ग, 2000 तिला पाहिजे, पिकनिकला कुठे जाणार आहे. किती? 2000? तिचं काय डोलं फुटलंय का अवदासाचं? बापूस काय करतोय, काय झकमाऱ्या करतोय, तिला काय कळत नाही का? शाळा शिकती ना ती. असू दे ग, तुला काय करायचं, मी देईल कुठून तरी काही करून. तू त्याचं टेन्शन घेऊ नये. पोर आपल्याकडे नाही मागणार, मग कुणाकडे माग? ती का सारखी पैसे मागते? काय झाड लागले का पैशाचं? बळच तुम्ही पोरीच्या बापाला म्हणता राम राम. तो लय यंदा तो तिकडे वड्याला सोडतो आम्हाला. मी आता हे 5 वर्षापासून जेवढे लग्न झालेत ना, टोटल लग्नाचा खर्च पोरीचा बाप करतात. बरं बाप, पोरीचा बापाचा खिशाला हात द्यायला नाही. त्याने इकडचं की त्याला इकडे पुढे दे. अशा काही गोष्टी दिल्या. भागवताचा सांग हरिपाठ, गाथ्याचा सांग हरिपाठ, मयूर हे नाव दिलं. केला सापडीला आवडला लिया. तो उलट तो या सण घातल्यामुळे बैल आकारलाय तो. तिसरा महिना असं काय बोलत या गोष्टी टाळीचा. मी तर ह्या विचाराचा माणूस गावात येणं दाव्याला एका जाणकार माणसानं बोलावं सगळ्यांच्या आवाजात. लग्नात एखाद्या चांगली कुठे जन्माला घातली. तुम्हाला भेटेलच का? नववा अध्याय. जामच जास्त घडली रे, पण जरा तू काय एवढी कमी बोलतेस? अरे काय बापू झालेलं चिंते करते रे. अरे राजा बाबा जरा सावकाश जा रे बाबा, सावकाश जा. अरे गणेश, मी जाईन व्यवस्थित. तुला माहिती आहे ना मी नरेशच्या हल्दीला किती पिली होती. हो किती किलोमीटर गाडी चालवली होती मी, हा. माहिती आहे ना तुला. तू व्यवस्थित जा.
आणि बापसाची भांडण करू ठीक नको आहे, हा? ठीक आहे. मी निघतोय गणेश हो, ठीक हा चल. ए बाबा पैसे देतोस की नाही? ओ गबसावा जरा नका डोका खाऊ माझा. डोका नका खाऊ म्हणजे मूत प्यायला पैसा आहे का तुझ्याकडं? हे अगं सांग यांना. सांग काय सांग, तू काय मला मारशील का तू? बाबा काय देऊ मला कटकट बसा ना थोडी शांत कशाला त्याच्या नांदी लागता. तू मला 40,000चा हिशोब दे माझा चोत. मोबाईल घेतला आणि गाडीला खर्च केला. कुठल्या महिन्याला मोबाईल बदलतोस? तिला दवाखान्यात पण नेलेली. किती खर्च झाला माहितीये का? अरे दादा वहिनी नाही आला घरात. हो तुमच्या पाया पडते मी. चला घरात, संध्याकाळचा टाइम झालाय लक्ष्मीचा. चला घरात पहिला चला. चला तुला दर महिन्याला कारण पण भारी भेटतात रे. तू जाऊन का उद्यापासून कामावर दे नोकरी त्या बारक्याला. तुला कामाला लावून ले चुकी केली मी. भीक माग तिकडं. नाही सोडचा काय कराल? काय म्हणतोस? नाही सोडत म्हणजे तुझ्या तर हो बाबा बाबा जाऊ. धन्यवाद. एकदा प्रेमानं भजन करा विठोबा. जय 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 विठोबा 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 ज्ञानेश्वर महाबुले ज्ञानराज महाबली नाही बघणारे बघायला लागते बाबा. काय अरे राम राम राम. बस काय टाकून बस. गोविंदा असले अवलादी नाही जन्माला आलेले बरं. मग अरे आलीजाला काय कधी कधी पडून दिला ना मी. रात्री मला मारायला धावलं. काय म्हणतो? तू सांग याच्यात काय माझी चुकी आहे का? हो का? हा 40,000ची नोकरी याला दिली मी. हा ना. हा नेमकं जेणेकरून सुधरेल. अरे घरात 1 रुपयाला त्याला मागत नाही. हो त्याला तुमच्यासाठी आम्ही एवढा केला आणि तुम्ही आमच्यावर एवढा उरफटणार. यांना कधी काय कमी पडायला दिलो नाही रे मी. कुठल्या खुशीची कमी पडून दिला नाही मी. काय करशील बघ गोविंदा. असू दे चालायचं आता काय करशील. आजकालची पोरं घोषण्यात गेली असला पोरा. उद्या मेले तरी माझ्यासारख्या डोळ्याने पाठीम पाणी येणार नाही. गोविंदा मग काय असली जर पोरं असतील तर मग काय करेल माणूस. पण एक सांगू गोविंदा माझी पोर एवढी मोठी झाली ना कधी उलटा नाही बोलली. तुला सांगू का गोविंदा पोरांपेक्षा पोरीवर आहे. खरं आहे ते. हा 100% खरं. तुला सांगू का गोविंदा एवढी मोठी पोर झाली ना
तर मला विचारल्याशिवाय हॉस्टेलची एक ही पायरी उतरत नाही. अरे वा, आणि कधी उलटही बोलले नाही. चांगला संस्कार दिलास. काय मी पण राज संस्कार दिलो, काय उपयोग नाही पडला. दसऱ्यात जेवढा पोर बापाला जेवढा इज्जत देते ना, त्या पोऱ्या देत नाही रे. त्याला खूप शिकव, मोठे मोठे हाय पाय माणूस बनव. हो, तिला खूप शिकव. हो, चांगलेपणे शिकव, त्याला खूप शिकव. नाव कमवून दे, तुझं नाव रोशन करून दे. हो, तिला शिकवणार. तिच्यासाठी कुठं पण झकमारी करायला पाहिजे. तिला शिकवणार. तिला काय कमी पडू देणार नाही. तिला शिकवणार. तिच्या पायावर तिला उभा करणार. आता हे बार काय बघू, काय दिवे लावते तू. काय ग पोरीचा फोन बिन आले ना? कुठं, आज 4 दिवस झाले फोन काही लागतच नाहीये. फोन बिन बिघडला काय? जा जरा जाऊन बघा. बर, उद्या बघतो, हाफ डेने जातो. असं करा, जरा पहिले घरी या, लाडू केलेत ते घेऊन जा. बर. हॅलो, कुठं आहेस? ये, मी खाली आले गेटजवळ. हे बाळा, साईड लाव. इथं काय घे जवळ, चला तिकडे वा. नमस्कार. हा नमस्कार, बोला. काय नाही, जरा मुलीची भेट घ्यायला आलो. तुमच्या मुलीचं नाव काय? सुकन्या पवार. सुकन्या पवार का? आणि तुमचं नाव? माझं दशरथ पवार. दशरथ पवार. एक मिनिट थांबा. तुमच्या मुलीनी एक लिफाफा दिलाय मला, तर बघा काय आहे ते. लेटर आले का? काहीतरी तुमच्या नावाने ती एक चिठ्ठी देऊन गेले. तुम्ही जा तिथं, वाचून बघा. जा तिथं बसा. तिला बोलवा. हा ठीक आहे, तुम्ही बसा तिथं, वाचून बघा, तुम्हाला समजेल. जा तिथे बसा, वाचून जा. तिथे वाचा. चालेल. बाबा, मी आज खूप मोठा निर्णय घेतला आहे. माझा एका मुलावर 2 वर्ष प्रेम आहे, पण तो परधर्माचा असल्यामुळे तुम्ही त्याचा स्वीकार करू शकत नाही. म्हणून मी आज त्याच्या सोबत पळून जात आहे. तर तुम्ही मला शोधू नका. मी जिथे असेल तिथे सुखी असेल. जमलंच तर मला माफ करा.
काय झालं भाऊ? तुमचा पाखरू उडाला ना? माफ करा, दुसऱ्याचं पत्र चोरून वाचू नये, पण मला राहवलं नाही. मी ते आधीच वाचलं होतं, पण मला तसा संशय होता. कसंही पवार, मी पण एक मुलीचा बाप आहे. मला खूप वाईट वाटतं जेव्हा मी बघतो पालक येथे आपल्या मुलांना मोठ्या विश्वासानं सोडून जातात, जेणेकरून त्यांना चांगला शिक्षण मिळावा. खास करून आपल्यासारखे हातावर कमवणारे आणि पानावर खाणारे, आणि आपली मुलं अशी करतात. बाहेर राहणाऱ्या मुली पालकांना वाटतं फक्त शिक्षण घेतात, पण त्यांना काय माहिती त्या इथे कशा वागतात, कशा राहतात, कसे कपडे घालतात, कोणाला भेटतात, कोणाबरोबर फिरतात, हे इथे बसून आम्ही आमच्या डोळ्याने बघतो. हो, असं वाटतं त्यांना जाऊन 4 लेक्चर द्यावे किंवा त्यांच्या पालकांना सांगावं. पुन्हा विचार करतो, आपल्याला काय अधिकार आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात झाकण्याचा? पण का आपली संतान आपल्या पालकाचा, त्यांच्या योगदानाचा, त्यांच्या कष्टाचा जराही विचार करत नाही? म्हणून माझं जगाला एकच सांगणं आहे, कधी आपल्या मुलांना नजरेआड करू नका, त्यांच्यावर लक्ष ठेवा. अजून घरी किती मुलं आहेत तुम्हाला? बरं, ठीक आहे. झालं ते गेलं पवार, सावरा स्वतःला. आले का? भेटली का ती? काय बोलली? काय हो,
भेटली का ती? हो. तुमचं का असं तोंड पडलंय? काय झालं काय? काय सांगू तुला? हो. काय झालं रडायला? झालंय काय? रडताय का तुम्ही? सांगाल का नीट? वाद लागली. किती वाचून बघ. तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. त्याची घ्यायला मागण्याची तयारी आली कर्ज